ठाण्यामध्ये घोडबंदर रोडवर भीषण अपघात झालाय। 5 ते 6 वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे। घोडबंदर रोडवरच्या गायमुख घाटात ही घटना घडलेली आहे। घोडबंदर रोडवर त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते। सुदैवानं या अपघातामध्ये जीवितहानी टळलेली आहे, मात्र सध्या या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे तिथून जाणाऱ्या येणाऱ्यांना फटका बसला आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। शुभम, किती वाजता हा अपघात झालेला आहे आणि सध्या काय स्थिती आहे? निश्चित पाहिलं तर रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस हेवी व्हेकल्स सोडण्यात येतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो वाहतूक कोंडीचा सामना अनेक वाहन चालकांना करावा लागतो। परंतु सकाळच्या सत्रात ही वाहन चालकांची अवजड वाहनं बंद केल्यानंतर तो वाहतूक कोंडीचा ताण जो आहे तो काहीसा कमी होतो। परंतु जो गायमुख गटाचा अरुंद रस्ता आहे त्या ठिकाणावरील प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचं चित्र हे नेहमीच पाहायला मिळतं, कारण तिथे एक चढण असल्यामुळे जे आहे ते वाहन चालकांची अनेकदा दमछाक जी होत असते आणि याच मार्गावरती पर्याय काढण्याकरिता अनेक वाहन चालक जे आहेत ते चुकीच्या दिशेने त्यांची गाडी जी आहे ती टाकत असतात आणि अशाच प्रकारच्या अनेक गाड्या चुकीचा मार्ग वापरून जे आहे ते पुढे जात असताना सकाळी सुमारे 7:30-8च्या सुमारास अनेक गाड्यांचा अपघात तिकडे झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार आपण पाहिलं तर यामध्ये जे आहे ते 12 ते 15 गाड्या असल्याचं समजलं जातं आणि यामध्ये काही किरकोळ तर काही गंभीररित्या जखमी जे आहेत झालेले आहेत आणि या सर्वांनाच खासगी असेल किंवा ठाणे महानगरपालिकेच्या ज्या कार्डिओ अँब्युलन्स आहेत त्यांच्या माध्यमातून जे आहे ते जवळच्या एका रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यामध्ये आलेले आहेत। हा अपघात जो आहे तो सकाळच्या सुमारास झाल्यामुळे जे आहे ते प्रचंड ताण जो आहे तो वाहतुकीवरती त्या ठिकाणी निर्माण झाला होता, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आता यंत्रणांच्या माध्यमातून ते सर्व अपघातग्रस्त वाहनं जे आहेत ते बाजूला करण्यामध्ये आलेली आहेत आणि वाहतूक देखील पुन्हा आता सुरळीत करण्यामध्ये आलेली आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।